अलोरे चिपळूण मार्गावरती नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाची अवस्था बघतोय. कॅमेऱ्याच्या दृश्य बघतो ही कशा पद्धतीने खड्डे पडलेत बघा. कॅमेऱ्यामध्ये दृश्य बघतो या ठिकाणी गाड्या येत आहेत आणि वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय, नाहक त्रास होतोय. पूल बनून जेमतेम 4 ते 5 महिने झाले असतील आणि काय नेमकी परिस्थिती जाणून घेऊया. आपल्याबरोबर वाहन चालक आहे. काय सांगाल, काय नेमकी परिस्थिती आहे? या ज्यावेळी पुलाचं बांधकाम झालं त्यानंतर आम्हाला असं समजलं होतं की या पावसाळा गेल्यानंतर आम्ही याचं पूर्व चांगलं व्यवस्थित करून देऊ, जेणेकरून प्रवाशांना किंवा या इथल्या स्थानिक नागरिकांना किंवा वाहन चालकांना कोणताही त्रास होणार नाही. आम्ही वाट पाहिली. शेवटी उपअभियंता वाजे साहेबांशी आम्ही संपर्क साधला. वाजे साहेबांना आम्ही विनंती केली की एखादा माणूस जर यात प्रवासी किंवा वाहन चालक जर एखादा पडला, खाली ॲक्सिडेंट झाले, तो जर मेला तरच तुम्ही हे रस्त्याचं काम करणार आहात का? तर ते बोले तात्काळ आम्ही याची दखल घेतलेली आहे आणि लवकरात लवकर आम्ही म्हटलं पूर्ण होत असेल निदान पॅचवर्क तरी करा, म्हणजे प्रवाशांना, वाहन चालकांना, शाळेतल्या मुलांना जाण्याचा जो त्रास होतोय तो त्रास निश्चितपणे दूर होईल. तर वाजे साहेब म्हणाले मी लवकरात लवकर आम्ही याची पूर्तता करू आणि खरोखर हे लवकरात लवकर काम करण्यासारखं आहे, कारण अतिशय इथं अपघाताचं प्रमाण सुद्धा दिवसागणिक वाढलेलं आहे. काय नेमकी भूमिका घेणार काम पूर्ण जर त्यांनी काम पूर्ण केलं नाही तर आम्ही संपूर्ण कुंभारली ग्रामस्थांच्या वतीने, शिरगावच्या ग्रामस्थांच्या वतीने, सर्व वाहन चालक याच्या वतीने या ठिकाणी आम्ही रस्ता रोको आंदोलन करू आणि तसंच त्या पद्धतीने आम्ही त्यांना संबंधित खात्याला, पोलीस स्टेशनला त्याप्रमाणे आम्ही निश्चितपणे पत्रव्यवहार करू, कारण हा सगळ्यांचा जीवनामरणाचा प्रश्न आहे आणि हे लवकरात लवकर काम व्हावं अशी आमची सर्व आमच्या कुंभारली, शिरगाव किंवा या परिसरातील ग्रामस्थांची मागणी आहे की जेणेकरून इथं जो रस्ता आहे तो चांगला व्यवस्थित सुरळीत व्हावा, लवकरात लवकर याचं काम व्हावं. पूर्ण होणार नसेल तर निदान पॅचवर्क तरी व्हावं, म्हणजे वाहतुकीला व्यवस्थित कोणताही अडथळा येणार नाही आणि अपघातही इथं होणार नाहीत अशी मी कुंभारी ग्रामस्थ. आपण रस्ता बघतो तर पूर्णतः अशी चाळण झालेली आहे. म्हणजे ब्रिज बनवला तेव्हा वाटलं होतं की नक्कीच काहीतरी चांगलं होतंय, पण आता आपण पाहतोय ना तर मग एवढे खड्डे आहेत ना की दररोज, आता आम्ही दररोज प्रवास करतो, आमचं नाही म्हटलं तर ह्या रूटला दिवसातून 3-4 वेळा फेऱ्या होतात आणि प्रत्येक वेळा आपण पाहतोय की प्रत्येक वेळेला आम्हाला नाहक त्रास होतोय. कमरेचं दुखणं चालू झालं आहे, काही टायर पंक्चर झालेत, 2-3 ॲक्सिडेंट पण बघितले मी की अक्षरशः त्यांची तोंड वगैरे फुटली होती आणि जर असं चालू राहिलं ना तर मग खरंच फार वाईट अवस्था आहे. काय सांगाल, एखादी रस्त्याची अवस्था पाहता काय? अवस्था भरपूर बिकट आहे आणि इथे ॲक्सिडेंट होण्याची संभव आहे. उद्या ॲक्सिडेंट झाल्यानंतर सरकारला जाग येणार आहे, दुसरं काही नाही. वाघर विजापूर मार्गावरती आपण बघतोय या ठिकाणी अलोरे ते शिरगाव के खोपळी ह्या गावांना जोडणारे हे जे पूल आहेत आपण बघतोय कशावर दुरावस्था आले. कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे दृश्य बघतोय, मोठमोठे खड्डे पडले. आपण जर पाहिलं तर हे काम जे आहे ते काही महिन्यापूर्वी झालेलं आहे आणि काही महिन्यापूर्वी केलेल्या कामाला आत्ता जर खड्डे पडले असतील तर बिकट अवस्था आहे, कारण वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अक्षरशः कंबर त्याची मुळत चाललेली आहे, वाहनांचा त्रास होतोय, अपघातही होतात. आपण जर पाहिलं आता ग्रामस्थांनी आपली भूमिका व्यक्त केली, वाहन चालकांनी भूमिका व्यक्त केली. खरोखर या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग जे आहे त्याकडे लक्ष देणार की नाही, कारण का अशा पद्धतीने खड्डे पडले असतील तर या ठिकाणी वाहन चालकांनी आपला प्रवास तरी कसा करायचा आहे, जीव मुठीत घेऊन ते प्रवास करतात आणि ह्यापुढे अपघातही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावे ही मागणी ग्रामस्थ म्हणून होते. कॅमेरामॅन सायशिक सनी साहसिक लोकशाहीत नाही चिपळूण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.